अरे यार किती टक्के भेटतील मला हा 90. 90 एवढा कॉन्फिडन्स. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज चाललेलं कॉलेजला. आज पण जाणार होतं घरी थांबणार होतो, पण आज प्रेझेंटेशन आहे आपलं आणि असाइनमेंट सबमिट करायची आपल्याला. त्यासाठी जावं लागते. करण पण आहे आपल्यासोबतच. आज करण काय लवकर घरी येणार आहे पहिल्या लेक्चर झाल्यानंतर, कारण की पहिल्या लेक्चरला असाइनमेंट सबमिट करायची आहे आणि नंतर मग प्रेझेंटेशन आहे. तर करणचं प्रेझेंटेशन झालेलं आहे काल, तो देऊन आला. आज माझा आहे. मित्रांनो थोडं भीती दगदग होणे लागत आहे, दगदग. तर जाऊयात आता कॉलेजमध्ये आणि प्रेझेंटेशन देऊन येऊया. मला खूप भीती वाटायला लागेल मित्रांनो. थोडासा जीव वर खाली होता आपला प्रेझेंटेशनच्या नावाखाली. तर जाऊयात आता पहिले कॉलेजमध्ये जाऊयात, मग बघूयात बाकीच काय होते. आपण चेक करून घेतलेली असाइनमेंट. तर बाकीचे लोक करतात, आपण बसूयात थोड्या वेळ. नंतर आपलं प्रेझेंटेशन आहे मित्रांनो, दुसऱ्या यायचं प्रेझेंटेशन द्यावं लागेल आपल्याला. थोडं प्रिपेअर करावं लागेल. तर प्रिपेअर करूयात आपण. चला मित्रांनो, फायनली मी पोचलो घरी. आज मित्राची बाईक होती, मित्राच्या बाईकवर आलो मी घरी. तर बस आता थोडं जेवण करून घेऊयात आपण. मी जेवून घेतो आता. मग बघा थोडं काहीतरी करूयात. राज पण नाही आला अजून. राजाला बघूयात राजचं काय चालू आहे. सध्या आपण आता जेवण करून घेऊयात. चला, छोटे वाटाणे घेतले खायला. चला मित्रांनो, आज प्रेझेंटेशन होतं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. मला पण आज आणि आज माझं पण होतं. माझा व्हिडिओ काढत कोण नव्हतं, त्यामुळे जाऊन द्या. पण मला एवढी भीती वाटत होती, माझा जीव वर खाली होत होता प्रेझेंटेशन देताना मला. पण शेवटी गेलो. आणि मित्रांनो, आपण एकदम कडकमध्ये इंग्लिशमध्ये हे दिलेले प्रेझेंटेशन दिलेले एकदम बेस्ट. मॅम म्हणाल्या की तुझं सर्वात भारी होतं आजपर्यंत. तूच एकट्याने सर्वात भारी केलं प्रेझेंटेशन. त्यामुळे मित्रांनो, कारण की आणि हा सर्व परिणाम याचा आहे, जे आपण 60 डेज इंग्लिश स्पीकिंग चॅलेंज घेतलेले, त्याचा हा सर्व परिणाम आहे. त्याच्यामुळे माझं थोडंफार इंग्लिश इम्प्रूव्ह झाले आणि मी आज एवढं भारी प्रेझेंटेशन देऊ शकलो त्या 60 डेज स्पीकिंग चॅलेंजमुळे. मित्रांनो, आज मला खूप भारी वाटलं की मी काम केलं, प्रेझेंटेशन दिलं. आज आपल्याला फुल मार्क्स भेटलेत. ते प्रेझेंटेशनला मार्क्स पण होते, मला मार्क्स भेटले. त्यामुळे खूप आनंद झाला, भारी वाटतं आता खूप. आणि असाइनमेंट पण सबमिट केली. तिथं सकाळी उठून पूर्ण करत होतो, ती असाइनमेंट करायची होती. त्यामुळे मित्रांनो काय म्हणून आजचा दिवस चांगला गेला, भारी मला आवडला. आज सुरुवातीला भीती वाटत होती, पण जेव्हा मी समोर गेलो, सर्वांसमोर बोललो, तेव्हा थोडंफार होतं पण मी घाबरलो नाही.
बिंदासपणे बोललो. जे इंग्लिश जे काही येत होतं ते मनाने डायरेक्टली बोललो मी तर डायरेक्टली. कुठं थांबलो ना किंवा अडखळलो ना मी बोलताना. खूप भारी वाटलं मला इंग्लिश बोलताना. आणि मला एवढं भारी का वाटलं कारण की जे मी चॅलेंज चालू केलेले त्या चॅलेंजमुळे आज मला त्या चॅलेंजचा फायदा झाला. तर मित्रांनो तुम्ही पण नक्कीच असे काही चॅलेंज घ्या आणि ते पूर्ण करा आणि इम्प्रूव्हमेंट करा. फक्त चॅलेंज घेतले ते कम्प्लीट करासारखं करू नका, तर मेहनतीनं आणि मन लावून पूर्ण करा. तर आमचे शेट आलेले आहेत. आमच्या शेटला विचारलं पाहिजे आजचा दिवस कसा गेला तुमचा. काल चांगला सुट्टी होती आज. हा चांगला गेला. चांगला गेला म्हणजे काय अभ्यास केला का नाही. केला ना. काय केला. मॅक्स 1 आणि आज पेपर आता प्रिलियम झाले का आहेत. झाले. झाले काय. मग आज रिझल्ट सांगितला ना वाटतं. आज नाही, उद्या आहे. उद्या किती टक्के भेटतील. मला हा 90. एवढा कॉन्फिडन्स. बघू ना आपण उद्या काय होते. शाळेकडचे 20 पकडून 90 आणि शाळेचं सोड. तू स्वतः सांग शाळेचं तू सोडून स्वतः किती 80. मेहनत केली ते सांग. शाळेचं सोडून 80%. बघू आपण उद्या. आज दिवसभर काय केलं. अभ्यास काय केला तू स्वतःचा. सेल्फ स्टडी काय केला ते सांग. शाळेचा सोडून वैयक्तिक अभ्यास काय केला. गणित एकचा अभ्यास केला ना. गणित एकचा काय अभ्यास केला. गणित एकचा 5वा धडा पूर्ण सोडवलाय. स्वतःहून सोडवलं का गाईड मधनं बघून सोडवलं. स्वतःहून. एवढं येतो तुला. हा. काय आहे 5व्या धड्याचं नाव सांग मला. सांख्यिकी. सांख्यिकी म्हणजे नेमकं काय येतं त्यामध्ये. त्याच्यावर जे आपल्याला फ्रिक्वेन्सी असते ना, फ्रिक्वेन्सी. ते सगळं काढायला लागतं. मध्य मला काढायचा, तर बहुलक ते काढायचा. समजलं आता समजलं. तर येतं का तुला पूर्ण धडा. आणि ते मोठ्याने शब्द उदाहरण आहेत ते. ते पण हा शाब्दिक उदाहरणे एवढं येतं. ठीक आहे बघतो मी आता नंतर थोड्या वेळा. मित्रांनो आता मी चालू आहे रनिंगला. आपण याच्यानंतर मी घरी आलो घेतो याचं बघूयात अभ्यास आपण. बाकी काय म्हणतो. दिवस चांगला गेला आज. आज पण दिवसभर शाळेत होता ना तू. मित्रांनो आज सकाळी 7ला गेलं संध्याकाळी 6ला घरी होते. त्याशिवाय येत नाही मध्ये घरी तर. कारण की शाळेमध्ये शिबिर चालू आहे. शिबिर म्हणजे दिवसभर शाळेमध्ये सर लोक अभ्यास करून घेतात त्या मुलांकडनं. पण अंतराज काय अभ्यास करत नाही. त्याचा अभ्यास सर्व तर अभ्यास मीच घेतला मित्रांनो घरी करून. प्रॅक्टिस वगैरे सर्व काही. जाऊ द्या मित्रांनो. आपण बघितलं रातचं काय आजचा दिवस चांगला गेला असं माझं नाव वाटत. आणि तो काय बोलतो की त्याला 90% पडणार आहेत. एवढा कॉन्फिडन्स आहे त्याला. मला तर विश्वास बसत नाही. 81 ठीक होतं. 80 बघूयात काय होते. तर मित्रांनो आता मला पण जायचं आहे रनिंगला. आपला टाईम झालेला आज ग्राउंडला जायचा. तर मित्रांनो आणि मला एक राज जिकडे गेला होता वॉटर पार्कला. तर त्याने व्हिडिओ क्लिप्स काढून आणलेले आहेत. तो आणि मला म्हणतो की मला एक व्हिडिओ बनवून दे. तर त्याला पण एक आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवून द्यायचा. रील पोस्ट करण्यासाठी चांगला व्हिडिओ बनवून द्यायचा मित्रांनो. त्यामुळे आता जाऊयात आपण रनिंगला जाऊयात. तिकडनं आल्या मग व्हिडिओ बनवूयात. तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्की दाखवलं उद्याच्या व्लॉगमध्ये. तर आता सध्या आपण जाऊयात रनिंगला ग्राउंडची प्रॅक्टिस करण्यासाठी. ते पण आपल्याला गरजेचे कारण थोडे दिवस आहेत आपल्याकडे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या अशा इंटरेस्टिंग धमाकेबाज व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.